मित्रांनो, आपल्या केसांना लावायचं तेल म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी एकच नाव येतं, ते म्हणजे पॅराशूट. पण तुम्हाला माहिती आहे का, या एका निळ्या बाटलीमागं भारतातलं सगळ्यात मोठं बिझनेस वॉर आहे. एका भारतीय कंपनीनं देशातल्या सगळ्यात मोठ्या MNCला थेट आव्हान दिलं होतं आणि आव्हानच नाही तर तिला मागे देखील टाकलं आणि शेवटी त्याच कंपनीचा ब्रँड सुद्धा विकत घेतला. ही गोष्ट आहे पॅराशूट ब्रँडची, ही गोष्ट आहे मारिको कंपनीची आणि ही गोष्ट आहे एका अशा हट्टी उद्योजकाची ज्यानं मोठ्या कंपनीसमोर कधीही हार मानली नाही, हार मानायला तयार झाला नाही. पॅराशूटची स्टोरी इतकी खास आहे की ती आपल्याला काही ना काही नक्की शिकवते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलवरचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा चेक करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर दाद द्यायला अजिबात विसरू नका. चला तर सुरुवात करूया. आता ही जी स्टोरी आहे ही समजून घेण्याआधी आपल्याला थोडंसं मागे जायला लागेल. वर्ष होतं 1862. गुजरातच्या कच्छ भागातून कांची मोरारजी नावाचे एक व्यापारी मुंबईमध्ये स्थलांतरित झाले. मुंबईच्या मस्जिद बंदर भागामध्ये त्यांनी तेल आणि मसाल्यांचा व्यापार सुरू केला. सुरुवातीला हा अगदी छोटा व्यवसाय होता, पण हळूहळू त्याच व्यवसायातनं पुढे बॉम्बे ऑइल इंडस्ट्रीज ही कंपनी उभी राहिली. या कंपनीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत होता. काही काळानंतर म्हणजे 1971 मध्ये या कुटुंबातल्या पुढच्या पिढीचा तरुण जो आहे तो या व्यवसायामध्ये उतरला. त्याचं नाव होतं हर्ष मारीवाला. कॉलेज त्यांनी पूर्ण केलेलं होतं आणि मग फॅमिली बिझनेस मध्ये आलेले होते. पण सुरुवातीपासून त्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, फक्त कच्चा माल विकून मोठं होता येणार नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागेल. त्या काळी लोक सुट्ट तेल विकत घेत होते, त्यामागे कुठलाही ब्रँड नव्हता, कुठलाही ग्राहक नव्हता. दुकानात जायचं, जिथे स्वस्त तेल मिळेल तिथून लोक तेल घेत होते. हर्ष यांना असं वाटलं की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर ब्रँड तयार करायला लागेल, ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायला लागेल आणि म्हणूनच 1974 मध्ये त्यांनी एक वेगळा प्रयोग केला. नारळ तेल जे होतं ते छोट्या पॅक मध्ये त्यांनी विकायला सुरुवात केली. उत्पादनाचं नाव ठेवलं पॅराशूट. आता विकतायत तेल, मग त्याचं नाव पॅराशूट का ठेवलंय, तर यामागे एक मनोरंजक कारण होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतीय लोकांनी पहिल्यांदा पॅराशूट पाहिलं होतं. सैन्याचे जवान सुरक्षितपणे जमिनीवर उतरताना लोकांनी पाहिले होते. त्यामुळं लोकांच्या मनामध्ये पॅराशूट म्हणजे सुरक्षा, पॅराशूट म्हणजे विश्वास अशी एक इमेज तयार झाली होती. हर्ष मारीवालांना त्या विश्वासाचा फायदा आपल्या ब्रँडला व्हावा असं वाटलं होतं. तुम्ही विचार करा, इतक्या जुन्या काळामध्ये त्या माणसाने एवढा विचार केला होता ब्रँडचं नाव ठरवताना. पण कंपनीचा खरा गेम जो आहे तो 1980च्या दशकामध्ये सुरू झाला. कोकोनट ऑइल जे होतं ते प्रामुख्यानं टीनच्या डब्यामध्ये विकलं जायचं. पॅकेजिंग अर्थातच आकर्षक नव्हतं, वापरणं सोपं नव्हतं. हर्ष मारीवालांनी काय विचार केला की प्लास्टिकच्या बाटलीमध्ये जर तेल विकलं तर बरं होईल, खर्च आपला कमी होईल, दिसायला सुद्धा ते चांगलं दिसेल आणि वापरायलाही सोपं जाईल. पण आता हे सगळं करण्यामध्ये एक अडचण होती. आधी 1960च्या दशकामध्ये कोणीतरी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये तेल विकायचा प्रयत्न केला होता, पण बाटलीची डिझाईनच त्यावेळेस त्यांनी खराब केली होती. तेल बाहेर सांडायचं, कधी कधी उंदीर बाटल्या कुरतडायचे, त्यामुळे ग्राहकांना त्याचा वाईट अनुभव आला होता. आता हे सगळं पाहून कोणी दुसरं असतं तर ते काय म्हणाले असते, जाऊ दे, थांबूयात, नको करायला. पण हर्ष यांनी काय केलं, त्यावेळेस काय प्रॉब्लेम झाले होते हे समजून घेतले. त्यांना काय वाटलं की बाबा समस्या प्लास्टिक मध्ये नाहीये, समस्या त्या बाटलीच्या डिझाईन मध्ये आहे. त्यांनी वेगळ्या पद्धतीने बाटलीचं डिझाईन तयार केलं, घट्ट झाकण लावलं आणि बाजारामध्ये लॉन्च केली. ती आजही प्रसिद्ध आहे, ती निळ्या रंगाची गोल पॅराशूट बाटली. तर ही बाटलीच पॅराशूटची ओळख बनली. हळूहळू लोकांचा विश्वास वाढत गेला, ग्राहकांना दर्जा त्यांचा आवडला, ब्रँड मजबूत झाला. 90च्या दशकाच्या सुरुवातीला भारतामध्ये ब्रँडेड कोकोनट ऑइल मार्केटमध्ये पॅराशूटचा जवळपास 50% हिस्सा होता. म्हणजे देशामध्ये जेवढं काही कोकोनट ऑइल विकलं जात होतं त्यामध्ये 2 ब्रँड होत्या, त्यापैकी एक पॅराशूटची असायची. 1990 मध्ये हर्ष मारीवालांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी फॅमिलीचा जो त्यांचा बिझनेस होता त्यातनं कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिव्हिजन जी आहे ती वेगळी केली, नवीन कंपनी तयार केली, तिचं नाव होतं मारिको. हा निर्णय अर्थातच सोपा नव्हता. कुटुंबाची परवानगी मिळवण्यासाठी त्यांना भरपूर वाट बघायला लागली, पण हर्ष यांना खात्री होती की भारताचं भविष्य ब्रँडेड उत्पादनांमध्येच आहे. 1996 मध्ये मारिको कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली. कंपनीची अतिशय वेगानं वाढ सुरू झाली आणि या संपूर्ण यशामागं सगळ्यात मोठं इंजिन जे होतं ते होतं पॅराशूट. कंपनीचे जवळपास 60% उत्पन्न फक्त या एका ब्रँडमधनं येत होतं. 1993 मध्ये त्या अगोदर असं झालं होतं
होतं की कंपनीसमोर एक मोठं संकट उभं राहिलं होतं. टाटा समूहाने आपली टोमको नावाची जी कंपनी होती ती हिंदुस्तान लिव्हरमध्ये विलीन केली. आजची हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजेच HUL. त्यावेळी आणि आताही HUL ही भारतातली सगळ्यात मोठी FMCG कंपनी आहे. तर लक्स, लाईफबॉय, क्लिनिक प्लस अशा अनेक मोठमोठे ब्रँड जे आहेत त्याची मालकी या कंपनीकडे होती. ती म्हणजे आता हे जे विलिनीकरण झालं त्यामुळे HUL कडे आणखी एक नवीन ब्रँड आला. त्याचं नाव होतं निहार. निहार विशेषतः बंगाल, बिहार, ओडिशा सारख्या राज्यांमध्ये लोकप्रिय होतं, पण त्याचा मार्केट शेअर जो होता तो फक्त 7% होता. पॅराशूटच्या तुलनेमध्ये तो तसा छोटा प्लेअर होता. मात्र HUL चे तत्कालिक चेअरमन केकी दादीसेट यांच्या मनामध्ये वेगळा प्लॅन होता. केकी यांनी अगोदरच ओरल क्षेत्रामध्ये कोलगेटला आव्हान दिलं होतं, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास भरपूर वाढलेला होता. आता त्यांची नजर पडली होती कोकोनट ऑइलच्या मार्केटवर आणि त्यावेळेस कोकोनट ऑइल मार्केटचा राजा होता पॅराशूट. एक दिवस हर्ष मारीवाला घरीच होते. त्यांचा फोन वाजला. दुसऱ्या बाजूला होते स्वतः केकी दादीसेट. या फोनवर त्यांना थेट प्रस्ताव देण्यात आला, तुमची मारिको कंपनी आम्हाला विकून टाका, तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळतील, पुढच्या अनेक पिढ्या तुमच्या ज्या आहेत त्यांचं भविष्य सुरक्षित होईल असं त्यांना सांगण्यात आलं. हर्ष मारीवालांनी हे सगळं करायला नकार दिला आणि त्यानंतर सुरू झालं भारतातलं आजवरचं बऱ्यापैकी सगळ्यात मोठं असं बिझनेस वॉर. HULने काय केलं, थेट आक्रमण सुरू केलं. निहारच्या जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च होऊ लागला, इतका की 2000 मध्ये फक्त 3 महिन्यामध्ये HULने निहारवर जितका जाहिरातीचा खर्च केला होता तो मारिकोच्या पूर्ण वर्षाच्या जाहिरात बजेट एवढा होता. रिटेलर्सला त्यांनी मोठे डिस्काउंट दिले. मारिको 10% मार्जिन देत होती. HULने त्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट मार्जिन द्यायला लागली, प्लस डिस्काउंट द्यायला लागली. त्यामुळे दुकानदारांसाठी निहार विकणं अधिकाधिक फायदेशीर होतं. याशिवाय HULने कोको केअर नावाचा आणखी एक मोठा प्रतिस्पर्धी ब्रँड जो होता तो विकत घेतला. कंपनीचं एकच ध्येय होतं, पॅराशूटला काही करून संपवायचं. गुंतवणूकदार घाबरले. मारिकोचा शेअर जो आहे तो घसरू लागला. अनेकांना वाटलं की एवढ्या मोठ्या कंपनी समोर, HUL सारखी मोठी कंपनी आहे, त्या कंपनी समोर मारिको टिकणार नाही. पण हर्ष मारीवाला यांनी हार मानली नाही, मागे सरकले नाहीत. त्यांनी कंपनीमध्ये युद्ध पातळीवर काम सुरू केलं. पॅराशूट वाचवणं हे त्यांचं मिशन बनलं होतं. त्यांना माहिती होतं की जाहिरातीत HULला आपल्याला हरवता येणं शक्य नाही. पैशामध्ये स्पर्धा करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. मग आता काय करायचं, तर हर्ष यांनी वेगळा मार्ग निवडला. सगळ्यात आधी त्यांनी पॅराशूटची गुणवत्ता आणखी जास्त केली, सुधारली. तेलाचा रंग, सुगंध, स्वच्छता प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं गेलं. पॅकेजिंग आणखी चांगलं करण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे होतं ते वाढवलं. गावोगाव सुपर डिस्ट्रीब्युटर नेमले गेले. ग्रामीण मार्केटमध्ये पॅराशूट घराघरामध्ये पोहोचलं. त्यानंतर मॅरिकोने ऑइल ऑफ मलाबार नावाचा एक ब्रँड विकत घेतला आणि कोको केअरला टक्कर देण्याची तयारी सुद्धा केली. आता याच काळामध्ये हर्ष मारीवालांनी एक मोठी त्यांना गोष्ट लक्षात आली. HUL साठी कोकोनट ऑइल हा एक तुलनेनं छोटा व्यवसाय होता. त्यांच्याकडे बाकी भरपूर ब्रँड होतेच ना, त्यामुळे कंपनीची सगळी ताकद फक्त एका प्रॉडक्टवर खर्च करणं त्यांना तसं परवडणार नव्हतं. पण मॅरिकोसाठी काय होतं, पॅराशूट म्हणजे होल अँड सोल, सर्व काही होतं. 60% उत्पन्न या एका ब्रँडवर अवलंबून होतं. त्यामुळे कंपनीतला प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक रुपया, प्रत्येक मिनिट पॅराशूट वाचवण्यासाठी खर्च केला जाऊ शकत होता. याच सगळ्या कल्पनेनं खेळ बदलला. काही वर्ष लोटली, HUL पैसे ओतत राहिली, पण निहारला पॅराशूटचा मार्केट शेअर तोडता आला नाही. उलट निहारचा शेअर कमी होऊ लागला. 2002 ते 6 दरम्यान निहारचा मार्केट शेअर 15%वरनं पुन्हा 8%वर घसरला आणि शेवटी HULने निर्णय घेतला की आता ही लढाई आपल्यासाठी फायद्याची नाही, आपण आता थांबलं पाहिजे. 2005 मध्ये निहार विकण्याचा निर्णय त्या ब्रँडने घेतला. निहार विकत घेण्यासाठी सगळ्यात जास्त बोली कोणी लावली असेल तर स्वतः मॅरिकोने. ज्या ब्रँडचा वापर HULने पॅराशूटला संपवण्यासाठी केला होता तोच ब्रँड मॅरिकोने जवळपास 216 कोटी रुपयांना विकत घेतला. एकेकाळी तुमची कंपनी इतिहास जमा होईल असं सांगणाऱ्या कंपनीचा ब्रँड आता मॅरिकोच्या मालकीचा झाला होता. आता मॅरिकोकडे 2 कोकोनट ऑइल ब्रँड होते. एकाच ग्राहकाला 2 सारखी उत्पादनं विकणं तसं एथिकली बरोबर नाही, ते कठीणही असतं. म्हणून कंपनीनं दोन्ही ब्रँडची वेगळी ओळख निर्माण केली. पॅराशूट कायम शुद्ध नारळ तेल म्हणूनच विकल्यात आलं, आजही ते तसंच विकलं जातं. निहारला नवीन रूप दिलं गेलं, ते म्हणजे निहार नॅचरल्स. त्यामध्ये आवळा, ॲलोवेरा, बदाम यासारखे घटक मिसळले गेले. म्हणजे थोडंसं एक व्हॅल्यू ॲडेड त्याच्यामध्ये प्रपोजिशन देण्यात आलं. व्हॅल्यू ॲडेड हेअर ऑइल ते बनवलं गेलं. पूर्व भारतामध्ये निहार ब्रँड आणखी वाढला. पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये पॅराशूट वाढतच होता. त्यानंतर मॅरिकोनं विस्तार सुरूच ठेवला. कंपनीने पॅराशूट ॲडव्हान्स नावाचा देखील ब्रँड मार्केटमध्ये आणला. त्याबरोबरच बॉडी लोशन देखील त्यांनी लॉन्च केलं. पुढे कंपनीने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एंट्री केली. आज मॅरिको 25 पेक्षा जास्त देशांमध्ये व्यवसाय करते. कंपनीची वार्षिक कमाई हजारो कोटी रुपयांमध्ये आहे आणि नारळ तेल मार्केटमध्ये अजूनही ती नंबर 1 आहे. या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला एक मोठा धडा मिळतोय. व्यवसायामध्ये
त्यामध्ये पैसा महत्त्वाचा नक्की असतो, मोठं नेटवर्क महत्त्वाचं असतं, पण काही वेळा हट्ट, तुमच्या प्रोडक्शनवरचा आणि ग्राहकांवरचा विश्वास यापुढे मोठमोठ्या कंपन्यांना देखील झुकावं लागतं. पॅराशूटची आजही आपण बघणारी जी ती निळी बाटली आहे ती फक्त तेलाची बाटली नाही, ती भारतीय उद्योजकतेच्या एका जिद्दीची कहाणी आहे. एका छोट्या कंपनीनं दिग्गज कंपनीला दिलेल्या लढ्याची ही कहाणी आहे. अशीच एक स्टोरी भारतातल्या एका छोट्या राज्यातून आलेल्या आणि 1000 कोटींचं साम्राज्य उभ्या केलेल्या MS धोनीची देखील आहे. ती तुम्ही नक्की पहा. एकदा पैसा पाणी YouTube चॅनलवर चक्कर मारा. काही ना काही नक्की तुमच्या कामाचं तुम्हाला सापडेल आणि ते आवडेल सुद्धा. सध्या इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.